हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. बाळवेज परिसरात एटीएम कार्ड घेऊन एका वयोवृद्धाला 50,000चा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. बाळवेज परिसरात एका बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाला अज्ञात चोरट्यांनी एटीएम कार्ड जबरदस्तीने हिसकावून 50,000 रुपये लांबवल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र कृष्णकांत कटके राहणार पश्चिम मंगळवारपेठ यांनी जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. कटके हे बाळवेज येथील एटीएम मध्ये पैसे काढत असताना पाठीमागे थांबलेल्या अज्ञात इस्माने मदतीचा बहाणा करत त्यांचा पिन नंबर चोरून पाहिला. कटके एटीएम मधून बाहेर पडल्यानंतर त्या इस्माने मी तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणत पुन्हा कार्ड मागितले. कटके यांनी नकार दिला असता तुला मस्ती आली आहे का असे म्हणत कटके यांची गच्ची धरली आणि शर्टच्या खिशातून बळजबरीने एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर खात्यावरील 50,000 रुपये काढून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक हे करीत आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.